अहमदनगरमध्ये महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवात कोल्हापूर जिल्ह्यातील अमरसिंग पाटील यांनी संग्रहित केलेली पुरातन नाणी, शिवकालीन शस्त्र यांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। जवळपास 450 शिवकालीन शस्त्र या ठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत। मोठ्या उत्सुकतेने नगरकर हे प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत। अहमदनगर शहरामध्ये महासांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये एक महत्त्वाचं आकर्षण जर आपण बघितलं तर या ठिकाणी जवळपास शेकडो शिवकालीन हत्यारं जे असतील, शस्त्र असतील यांचं एक या ठिकाणी प्रदर्शन जे आहे तर ते मांडण्यात आलेलं आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अमरसिंह पाटील ज्यांनी हे संपूर्ण प्रदर्शन जे आहे तर ते मांडलेलं आहे ते या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमाट हे देखील या ठिकाणी संपूर्ण या प्रदर्शनाची जी आहे पाहणी करताना दिसत आहेत। सर, आपण पाहणी केलेली आहे, शिवकालीन सर्व शस्त्र आहेत, कसं वाटतं हे बघून, काय नेमकी प्रतिक्रिया? खरोखरच लोकांना या गोष्टी, आपले इतिहास काय आहे, आपल्या लोकांनी पूर्वी कशी लढाया जिंकल्या, कुठले वस्तू वापरल्या त्याची माहिती लोकांना, नवीन पिढीला होणं खूप गरजेचं आहे। त्यामुळं समाधान वाटतो की आपण या अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करू शकतो। किती साधारणतः शस्त्र या ठिकाणी आलेत आणि कसे आपल्याला हे जमा करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल? आता साधारण ह्या शस्त्रदालनामध्ये 450 वेपन्स आणि हजारो कॉईन्स तुम्हाला पाहायला मिळतील। जवळजवळ 16 ते 17 वर्ष भारतातून कलेक्शन केलेले ही शस्त्र म्हणजे आपल्या पूर्वजांचे आणि आपल्या पराक्रमाचे, शौर्याचे प्रतीक आणि आपल्या इतिहासाचे अबोल साक्षीदार असलेले ही शस्त्र तुम्हाला या दालनात पाहायला मिळतील। एकंदरीत जर बघितलं तर अतिशय अनोख्या पद्धतीनं शासनाच्या वतीने हा कार्यक्रम जो आहे तर तो राबवला जातो आहे। अनेक जण गर्दी हे शस्त्र पाहण्यासाठी करताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।